बऱ्याचदा ना मला लोक असं विचारतात की आय वॉन्ट टू क्रॅक दॅट कस्टमर, किंवा मोठ्या कस्टमर मला भेटायचं आहे पण मला अपॉइंटमेंट मिळत नाही आहे, किंवा मी त्या कंपनीमध्ये मला काम करायचं आहे किंवा तिकडे एंट्री हवी आहे पण मला तिकडे कनेक्ट मिळत नाही आहे. तर त्यावेळी ना बऱ्याचदा लोक काय करतात की एक छोटं प्रोडक्ट क्रिएट करतात ॲज अ एंट्री प्रोडक्ट, आणि दॅट इज ऑलमोस्ट अ फ्री प्रोडक्ट. म्हणजे एक बिझनेस ओनर आहेत जे बिल्डिंग रिपेअर करतात, तर बिल्डिंग रिपेअरच्या आधी त्यांनी एक छोटं प्रोडक्ट बनवलं आहे ॲज अ बिल्डिंग ऑडिट, ज्याच्यामध्ये प्रॉफिट इज नॉट द फोकस. तो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं असं एक प्रोडक्ट बनू शकतं विच इज ॲक्च्युली अ व्हेरी स्मॉल प्रोडक्ट, जे इझिली आपण एंटर करू शकतो. जसं मॅकडॉनमध्ये दे सेल अ सॉफ्टी फॉर ₹10. मी तेच उदाहरण देणार होतो. तुम्ही माझ्या मनातलं बोलला. हा, बोला ना. सो दॅट इज हाऊ यू शुड क्रॉस द बॅरियर ऑफ गेटिंग इन टू अ बिगर ऑर्गनायझेशन ऑर अट्रॅक्टिंग द कस्टमर ऑल्सो. सो हा मॉडेल किती सक्सेसफुल होऊ शकतो? अतिशय जबरदस्त सक्सेसफुल होऊ शकतो. ह्या प्रोडक्ट्सना आपण म्हणतो हुक. हुक. आता तुम्ही मोठे मोठे जर ब्रँड्स पाहिलेत ना, वर्साचे म्हणा, गुची म्हणा, LV म्हणा, तर या सगळ्या ब्रँड्सकडे एखादा असा प्रोडक्ट असतो, तो एवढा स्वस्त आणि मस्त असतो ना की त्याच्याने फुटफॉल ते लोक क्रिएट करतात आणि त्या व्यक्तीला त्या प्रोडक्टची सवय लावून देतात. तर तो प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल आयवेअर. आता एवढे मोठे ब्रँड आहेत पण ते आयवेअर तुम्हाला मिळतं 25,000ला. करेक्ट. आणि ते मोठं ब्रँड असल्यामुळे ब्रँड जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण इगो मसाज करतो आणि जगांना सांगतो की आपण वी हॅव अराइव्ड, की आम्ही यश कमावलंय. ते दाखवण्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही मर्सिडीज गाडी घेता, रोलेक्सचा घड्याळ घेता, वर्टूचा फोन घेता, गुचीचा चष्मा घेता, म्हणजे यू हॅव अराइव्ड असं तुम्हाला दाखवायला इगोचा हा एक भाग आहे. तर तुम्ही तिथे गेलात ना की त्याने तुम्हाला गाठलं. आज तुम्ही त्यांच्याकडनं चष्मा घेतला, उद्या तुम्ही त्यांच्याकडनं पर्स घेणार, परवा तुम्ही त्यांच्याकडनं बुटं घेणार, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडनं जॅकेट घेणार आणि तुमची खरेदी त्यांच्याकडे झाली सुरू. तर अशा टाईपच्या बिझनेसला आपण म्हणतो हुक. ते हुक स्वस्त आणि मस्त असतं आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये सापडले जातात. तर तेच करतात मॅकडॉनल्ड्सवाले. सॉफ्टी म्हणजे त्यांचं ऐतिहासिक स्ट्रॅटेजी आहे ती. एवढा स्वस्त प्रोडक्ट आहे, कदाचित ते सॉफ्टी त्यांना डबल भावात घरात पडत असतात. परंतु एखादा व्यक्ती जेव्हा आतमध्ये शिरतो ना तेव्हा तो फक्त 10 रुपयाची खरेदी नाही करत, त्याचा तो 150, 200, 500 रुपयाचं बिल बनवून बाहेर पडतो आणि त्याच्यानंतर तो परत तिथे जातो, कारण त्याला ती वस्तू मिळते. एक मसाज ब्रँड आहे, फूट मसाज ब्रँड. ते लोक फूट मसाज झाल्यानंतर तुम्हाला एका बाउलचे फ्रुट्स देतात, फ्रेश फ्रुट्स. तर आता लोकांना अशी सवय झाली, श्रीमंत लोकांना, फ्री असलं ना तर श्रीमंत काय आणि कोण काय, सगळ्यांना ते आवडतं. ते फ्रुट्स मिळतात म्हणून लोक त्याच ब्रँडकडे जातात फूट मसाज करायला. सगळ्या लोकांच्या अशा वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात आणि हे प्रत्येक स्ट्रॅटेजी चालते. ज्वेलर्सकडे एक चांगली स्कीम आहे की एवढी खरेदी करा तर तुम्हाला गोल्ड कॉईन फ्री मिळतं, एवढी खरेदी करा तर गोल्ड कॉईन तुम्हाला फ्री मिळतं. त्या गोल्ड कॉईनची किंमत काहीच नसते पण ते गोल्ड कॉईन फ्रीमध्ये मिळतो ना, म्हणून आपण दागिने विकत घ्यायला त्या ज्वेलरकडे जातो. तर इट इज अ हुक, तुम्हाला खेचून आतमध्ये आणण्यासाठी, फुटफॉल क्रिएट करण्यासाठी. आणि कुठच्याही बिझनेसमध्ये फुटफॉल क्रिएट करणं ही सगळ्यात महाग वस्तू असते. तर या हुकमुळे तुमची ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग कॉस्ट वाचते, करावी लागते कॉस्ट पण ती वाचते आणि तुमचा बिझनेस देखील वाढतो आणि तो कस्टमर तुमचा लॉयल कस्टमर बनतो. करेक्ट.